अननस घेतला आहे, त्यात थोडीशी साखर आणि थंड पाणी टाकलं. अननसचा ज्यूस, अननस अर्धा शिजलेलं तसं सांगितलं होतं. पोरांना 4-5 वाजता काहीतरी खायला लागतं ना, ज्यूस करते, तुम्हाला दाखवते मी. छान होते या मिक्सरमध्ये. तुपाची भांडी एवढीच. गाळून घेते तर वाशी काठी असतात ना कढीची, थोडीशी तोटात लागणार. गाळून जसे सापडली नाही या गाळून पोरांची गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते. छान झालं. एकदम छान, टेस्ट खूप छान झाली. करून बघा, आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. चला परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय. DCS इथून मागते मी चिकन. छान असतं आणि असं वास वगैरे काही येत नाही. ऑनलाईन मागवायला लागतं. खिमा चिकन तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं इथं. 10 ते 15 मिनटात येतं. DCS. चला, तुम्हाला ॲडव्हर्टाईज नाही करत, तुम्हाला दाखवते. ही कंपनीतून मी चिकन मागवते. कुठलं पण चिकन, फिश वगैरे सगळं भेटतं इथं. डिलिशियस, छान आहे आणि वास येत नाही. विशेष म्हणजे चिकनचा सगळ्यांना आवडते. आम्ही ते बाहेरून नाही आणत चिकन वगैरे, इथूनच मागवतो. भुर्जी वगैरे सगळं काय मिळेल ते इथं भेटतं. ह्याच्यामध्ये ऑनलाईन मागवतात मुलं. DCS. चला परत भेटू आपण. बाय. आज काय स्वयंपाक केलं मी तुम्हाला दाखवते. चिकनचं भुर्जीसारखंच असतं ना चिकनचं. ते हे असतं ना, चिकनचा खिमा आणला होता, त्याची मी भाजी केली. छान झाली. मी नाही खाल्लं तरी मुलं आणि हे खातात ना. चिकनची खिमा केला आणि इथं 2 भाकरी टाकली. दोन भाकरी भरपूर लागली. आहे ना, जेवण जात नाही. भात आहे दुपारचा, भात मी केला. आजचा मेनू खिमा चिकन. छान झालं, मस्त आहे. काही नाही, सिम्पल आहे. कांदा बारीक चिरायचा, टोमॅटो आणि आपलं चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट वगैरे चांगलं, लसूण अद्रकची पेस्ट टाकून चांगलं बारीक हे करून परतायचं आणि मग खिमा चांगला परतायचा तेलामध्ये आणि थोडंसं गरम पाणी टाकून 10 ते 15 मिनटं शिजवायचं. चिकन खिमा छान लागतो. करून बघा, आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी नाही दाखवली पण मी सांगितलं तुम्हाला रेसिपी कशी करायची ते. चला परत भेटू आता. बाय.